नमस्कार. आज आपण अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की राष्ट्रकुल स्पर्धेची सुरुवात आजपासून म्हणजे 23 जुलैपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेसंदर्भात महत्त्वाची अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ स्टेटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला पहिल्यांदा आला असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनंतर राष्ट्रकुल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. फुटबॉल विश्वचषक स्पर्धा तब्बल दीड महिना चालल्यानंतर नुकताच या स्पर्धेचा समारोप झाला होता आणि आता नवीन एक क्रीडा स्पर्धा सुरुवात होणार आहे. त्याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. या स्पर्धेचं नाव आहे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा. ग्लासगो येथे ही स्पर्धा 23 जुलै गुरुवारपासून या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. 2022 मध्ये बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण 64 पदके मिळवून चौथ्या क्रमांकावरती समाधान मानले होते आणि 2026ची आता ही राष्ट्रकुल स्पर्धा ग्लासगो या शहरामध्ये पार पडणार आहे. यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघात एकूण 126 खेळाडूंचा सहभाग असणार आहे. यामध्ये 78 पुरुष आणि 48 महिला खेळाडू आपले खेळातील कसब दाखवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. रोहित राजपाल हे या भारतीय संघाचे पथक प्रमुख असणार आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, IMP घटक प्रश्न आहे. भारतीय संघाचे पथक प्रमुख नेमके कोण होते? तर रोहित राजपाल हे भारतीय संघाचे पथक प्रमुख होते आणि पथक प्रमुख असणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, नेमबाजी आणि तिरंदाजी इत्यादी खेळ नसणार आहेत. या खेळांचा समावेश नसणार आहे. या वगळण्यात आलेल्या खेळांमध्येच भारताला हमखास पदके मिळत होती. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत भारताच्या पदसंख्येत घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताला कमी पदके जिंकण्याची शक्यता आहे. कारण महत्त्वाचे जे खेळ आपण सांगितले, कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, नेमबाजी, तिरंदाजी यामध्ये भारताला हमखास पदकं मिळत होती, पण या खेळाचा यंदाच्या स्पर्धेत समावेश नसणार आहे. 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजनपद हे भारताला मिळणार आहे आणि अहमदाबाद हे शहर स्पर्धेचं मुख्य ठिकाण असणार आहे. याची माहिती विद्यार्थ्यांना हवी म्हणून हाच व्हिडिओ आहे. यापूर्वी 2010ला दिल्ली येथे राष्ट्रकुल स्पर्धा भारताने आयोजित केलेली होती आणि या नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत भारताने एकूण 38 सुवर्ण, 27 रौप्य आणि 36 ब्रांझ अशा एकूण विक्रमी 101 पदकांसह भारत द्वितीय स्थानी विराजमान झालेला होता. यावर्षी गोल्डन बॉय नीरज चोप्रा तसेच मानाची वेटलिफ्टर मीराबाई चानू यांच्याकडून भारतीय क्रीडाप्रेमींना पदकाची अपेक्षा नक्कीच आहे. बघूया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 ग्लासगो येथे नेमका कोणता खेळाडू पहिलं पदक जिंकतो आणि गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा आपल्या सुवर्ण कामगिरीमध्ये कसे हे करतोय, म्हणजे कोणतं पदक मिळवतोय आणि मीराबाई चानू नेमकी कोणते पदक भारताला मिळवून देते, या पाहणे देखील रंजक ठरणार आहे. फुटबॉल स्पर्धा 2026 विश्वचषक स्पर्धा नुकतीच संपन्न झालेली असून आता नवीन एका क्रीडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ती क्रीडा स्पर्धा म्हणजे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 ग्लासगो येथे ही आजपासून म्हणजेच गुरुवार दिनांक 23 जुलैपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची इत्थंभूत माहिती देण्यासाठी आजचा हा आपल्या व्हिडिओचा मुख्य विषय होता. 2030चे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळणार असून अहमदाबाद येथे या स्पर्धा पार पडणार आहेत. याची इत्थंभूत माहिती देण्यासाठी आजचा हा आपल्या व्हिडिओचा मुख्य विषय होता. आता जसे जसे भारताला राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पदक मिळतील तशी अपडेट आपण देणार आहोत. आपल्या चॅनलवरती यूट्यूबवरती तसे व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे अजून देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करणार असाल तर जनरल नॉलेजच्या अंतर्गत चालू घडामोडी अंतर्गत तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील आणि प्रश्नसुद्धा समजतील की नेमके चालू घडामोडी अंतर्गत क्रीडा स्पर्धेसंदर्भात काय प्रश्न विचारले जातात. याची इत्थंभूत माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल.
त्यामुळे चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच क्रीडा स्पर्धेसंदर्भात महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, खेळाडूंनी केलेले विक्रम, खेळाडूंनी केलेली वैयक्तिक कामगिरी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओच्या सोबत बघायला मिळेल, जे तुम्हाला MPSC अंतर्गत चालू घडामोडी अंतर्गत जनरल नॉलेजचे प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात आणि त्याचीच तयारी रिव्हिजन म्हणून आपण हे व्हिडिओ अपलोड करत आहोत. धन्यवाद.